सरपंच भारतीताई खालकर यांच्या नेतृत्वाखाली भेंडाळी गाव विकासाच्या नव्या वाटेवर। निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे सरपंच भारतीताई खालकर यांच्या सक्षम, कर्तव्यदक्ष व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली गावाचा सर्वांगीण विकास वेगाने होत आहे। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात येत असून स्वच्छता, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी होत आहे। केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट सर्वसामान्य ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे। स्वच्छ भारत अभियान, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, पथदिवे बसवणे तसेच अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण यासारख्या कामांमुळे गावाचा विकासात्मक चेहरामोहरा बदलत आहे। महिला, शेतकरी, युवक व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले जात असून ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेऊन त्या तात्काळ सोडवण्यावर सरपंच भारतीताई खालकर यांचा विशेष भर आहे। ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्या सहकार्याने सर्व विकास कामे पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केली जात आहेत। या कार्यपद्धतीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत सर्वत्र सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत। भेंडाळी गाव भविष्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण करेल असा विश्वास व्यक्त करत सरपंच भारतीताई खालकर यांनी विकासाचा संकल्प कायम ठेवला आहे। तर आपण आलेलो आहोत भेंडाळी येथे। भेंडाळी येथील सरपंच भारतीताई खालकर आपल्या सोबत आहे। यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो किंवा शैक्षणिक मदत असो अशा अनेक कामे हाती घेतलेली आहे आणि ते मार्गी देखील लावलेली आहेत। तर आपल्या सोबत खालकर ताई आहे, आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार। मी जसे 5 वर्षे काम केले, समजाचं दक्ष समजायला घेऊन केले, असेच मी आहे तोपर्यंत करी। नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी गेल्या 5 वर्षापासून गावातली अनेक कामे केलेली आहे, नागरिकांच्या अनेक समस्या सोडवलेल्या आहे। जसे आपण बोलतो की एका स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभे असलेले नेतृत्व म्हणजे त्यांचे पतिदेव असतात। तर आपल्यासोबत त्यांचे पतिदेव आहेत। त्यांनी सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेतलेला असून अनेक कामे मार्गी लावलेली आहेत आणि हा झाला एक आनंदाचा क्षण। परंतु एक क्षण असा होता की संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतावरती कोरोनासारखी महामारी आली होती। तर या कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील खालकर कुटुंबियांनी गावकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना केलेल्या होत्या। जसे की अन्नधान्य पुरवठा असो, त्यांनी घरोघरी अन्नधान्य पुरवठा पुरवलेला देखील आहे आणि गावकडच्या समस्या सोडवलेल्या आहेत। पाण्याची समस्या असो किंवा रस्त्याचे कामं असो किंवा लाईटीचे कामं असो आणि असे अनेक कामे त्यांनी हाती घेतलेली आणि मार्गी पण लावलेली आहेत। तर आपल्यासोबत खालकर साहेब आहे, आपण त्यांच्याकडनं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। आमच्या गावातील आम्ही जसं ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि झालो तेव्हापासून आमच्या गावात भरपूर विकास केलेला आहे। फेवर ब्लॉक बसवले, रोडचे कामं केले, स्मशानभूमीचे कामं केले आणि अधिक शेडचे कामं केले, दसक्रियाविधीचं शेडचे काम केले, फेवर ब्लॉक बसवले, नवीन ग्रामपंचायत बांधली आमच्या काळामध्ये। आम्ही भरपूर काम केलेले आणि शाळेचे पण आता कामं आम्ही कंपाऊंड धरलेले आहे, ते अजून आता आमच्या काळात ते पूर्ण होणारच आहे। आणि अधिक अजून 15 वित्त आयोगाचे कामं आमच्याकडे चालू आहे, ते पण पूर्ण होतीलच एवढ्या 1 महिन्यामध्ये। आमचे इतने एवढे कामं झालेले आमदार साहेबांची कृपा आम्ही एवढे कामं केली। नक्कीच गावाचा सर्वांगीण विकास तर घडतच आहे, त्याचबरोबर त्यांनी जे कोरोनामध्ये कामं केलेली आहे त्याचाच आढावा आपण सरांकडनं जाणून घेऊया। काळामध्ये सरकारी दवाखान्यात पंचायत मार्फत भरपूर औषधाचा पुरवठा केला आणि तो बी तिथल्या डॉक्टरांनी घरोघर जाऊन त्यांनी कोरोना काळात त्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि अन्नधान्य पण जे पुरवठा आपलं रेशन आलेलं आम्ही प्रत्येक सगळ्या घरोघर सगळ्यांना घरी जाऊन सांगितलं की राशन घेऊन या, कोणाला कमी पडणार नाही, कोणाला औषध लागत असेल औषध घेऊन या, सरकारी दवाखान्यामधून सगळी आम्ही मदत केलेली आहे। नक्कीच खालकर कुटुंबीय नेहमीच कोणतेही कामं असतं तर ते मार्गी लावत असतात आणि येणाऱ्या काळात देखील ते गावाचा सर्वांगीण विकास करतीलच, यात काही शंका नाही। आणि येणाऱ्या काळात हे गाव एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल। तसेच सरांनी माहिती दिल्याबद्दल सरांचे धन्यवाद।